आज जो आहे तर ज्या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात ही घटना घडली होती आणि त्याचा जो आहे तो या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती रोहित पवार करण्यासाठी आलेला आहेत. त्यांच्यासोबत युगेंद्र पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत. खरं तर आता पोलीस रोहित पवारांच्या तक्रारीचं काय करणार हा मोठा प्रश्न आहे. कारण एकीकडे ज्यावेळेस अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्यावेळेस पोलिसांनी अपघाती मृत्यू असं जे आहे ते दाखल केलं होतं आणि त्याची प्रत जी आहे तो तपास जो आहे आता सीबीआय करते. मात्र दुसरीकडे रोहित पवारांची मागणी आहे की या ठिकाणी जो आहे तो गुन्हा दाखल करावा डीजेसीए आणि जी कंपनी आहे त्याच्यावरती आणि आता या ठिकाणी ते मागणीसाठी करत. खरं तर एकीकडे पोलिसांनी आधीच अपघाती मृत्यू म्हणून अजित पवारांच्या मृत्यूची नोंद केलेली आहे. त्याचा तपास सीबीआयकडे वर्ग देखील करण्यात आलेला आहे आणि आता रोहित पवारांची मागणी आहे की कंपनीसह डीजीसीए वरती जो आहे तो गुन्हा दाखल करावा. आता खरंच त्यांच्या तक्रारीचं पोलीस काय करणार. मात्र दुसरीकडे कार्यकर्ते ठाम आहेत की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी उठणार नाही अशा आशयाचा जो आहे निर्धार या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे, असा चंग बांधलेला आहे. मात्र पोलीस त्यांच्या तक्रारीचं काय करणार, कशा पद्धतीने निवारण करणार, पोलीस कशा पद्धतीने पुढची कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असलं तरी काल मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये जे आहेत रोहित पवार गेले होते, त्यांच्यासोबत युगेंद्र पवार देखील होते. काल रोहित पवार गेल्यानंतर आज बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यासाठी आले. तर पोलीस कशा पद्धतीनं रोहित पवारांचं म्हणणं ऐकून घेतात, कशा पद्धतीनं पुढची कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असलं तरी या ठिकाणी आणि बघू शकतो या ठिकाणी लिगल सेलचे वकील संघटनेचे लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि मागणी करता आहेत की या ठिकाणी जो आहे तो गुन्हा दाखल होऊ शकतो. नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असलं तरी आपण जी दृश्य बघतो आहोत की या ठिकाणी काय दृश्य बघतो आहोत की कार्यकर्त्यांची गोष्ट जी आहे पोलीस आहे तो बंदोबस्त आपण काही वकील संघटनेचे लोक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल. काय नेमकी तुमची मागणी आहे, तुम्ही या ठिकाणी आज आलेला या घटनेची FIR बारामतीमध्ये दाखल करण्यात यावी ही विद्याप्रतिष्ठान विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी म्हणून, बारामतीचे एक नागरिक म्हणून, बारामतीमधील वकील म्हणून आमची मागणी राहणार आहे. तर एकीकडे पोलीस सांगता आहेत की अजित पवारांचा अपघाती मृत्यू ऑलरेडी दाखल झालेला आहे. ती केस जी आहे ती सीबीआयकडे वर्ग केली गेलेली आहे. जोपर्यंत आता हा कायदेशीर पेच आहे की वेगळी FIR दाखल करता येऊ शकते का? येऊ शकते का येऊ शकत नाही याचं उदाहरण, याचं मला कारण पोलिसांनी आम्हाला सांगावं. घटना बारामतीमध्ये घडलेली आहे. घटना घडत असताना ती विमान असू द्यात, कंपनी असू द्यात, संबंधित लोक असू द्यात, निष्काळजीपणा केलेला आहे. त्या आधारे पोलीस बारामतीचे दखल घेऊन, मी तर म्हणते आमची पण गरज नाही, स्वतःहून ते दखल घेऊ शकतात. कारण जी गेलेली सर्वसामान्य व्यक्ती नव्हती, तारणहार होता महाराष्ट्राचा आणि म्हणूनच ही FIR दाखल झालीच पाहिजे ही मागणी आमची. जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत तिथून हलणार नाही अशी भूमिका अजिबात हलणार नाही. आपण बघू शकतो या ठिकाणी मागणी केली जाते की जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. मात्र दुसरीकडे पोलीस कशा पद्धतीने हे टॅकल करतायत, पोलिसांची पुढची भूमिका काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे पोलिसांची ही भूमिका काय आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.